नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 13 एप्रिल 2026 आणि आपण इथं आले अद्रकचे बाजारभाव जाणून घेणार आहे. आणि इथं आपल्या गावचा बेने प्लॉटचे हार्वेस्टिंग चालू आहे. पाहू शकता तुम्ही इथं बेनं दिलेलं आहे आम्ही 5,000मध्ये काढणं आपल्याकडे, म्हणजे आपल्या मित्राचा प्लॉट आहे. हे मित्र आहे आमचे, पाहू शकता तुम्ही यांचा प्लॉट आहे. इथं 5,000ने आपण अद्रक दिलेली आहे. इथं आता बेण्याची हार्वेस्टिंग चालू आहे. आणि समोर बघा ट्रॅक्टर पण उभं आहे, एक गाडी पण उभी आहे बघा. ट्रॅक्टर दिसतंय ना, ते शेतकरी येऊन गेले घ्यायला. पाहू शकता थोडं नॉर्मल कोंब आलेले आहे, पण समोरच्या शेतकऱ्याने बेणं पसंत केलेलं आहे. मीडियम क्वालिटीचा पंजा आहे बेण्याचा. आणि जर तुम्हाला बेणं काढायचं असेल तर लवकरात लवकर बेणं काढून घ्या, कारण आता कोंब येण्याला सुरुवात झालेली आहे. तर आज पुन्हा आपण आले बाजारभावाची चर्चा इथं करणार आहे. 2-3 दिवसापासून आले बाजारभाव आपण टाकलेले नव्हते, कमी जास्त 4 दिवस झाले. आज पुन्हा आपण इथं आले बाजारभावाची चर्चा करणार आहे. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज भरपूर शेतकऱ्यांचे कॉल आले, मेसेज आले की 34 रुपयापर्यंत मागणी होते, 34 ते 35 रुपयापर्यंत. आणि त्याच्यातला टोलटाकी जर म्हटलं तर एक 20 रुपयापर्यंत टोलटाकी ची मागणी होते. आणि मागच्या 4 दिवसापासून रेग्युलर जे सौदे ते एक 30 रुपयापासून 31, 32, 34 ते 30 रुपयापर्यंतचे सौदे आज पण चालू आहे. आणि आज 34 रुपयापर्यंत मागणी होते. आणि मागचा जो 4 दिवसाचा पहिला आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जे पहिले सौदे झालेले होते एक 38 रुपयापर्यंतचे, ते सौदे 4 दिवसा पहिले व्यापाऱ्याने काढून घेतलेले. जर तुमच्याकडे जर 34पेक्षा प्लसमध्ये जर सौदे झालेले असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि 34पेक्षा जर कमी बी झाले असतील ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला माहिती होईल की कोणत्या भागामध्ये काय भाव चालू आहे. 30 रुपयापेक्षा कमी पण भाव असू शकतो, कारण जसं भाग बदलला, तालुका बदलला, जिथं व्यापाऱ्याला थोडं वॉशिंग सेंटर दूर असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला, म्हणजे तिथं भाव कमी होतो. तर मित्रांनो, आजची अपडेट पुन्हा एकदा सांगतो की 34 रुपयापर्यंत व्यापाऱ्याची मागणी होते. जर रेग्युलर जर सौदे म्हटले तर एक 30 रुपयापासून 31, 32, 33 रुपयापर्यंत माल पाहून जसा माल तसा तुमचा इथं भाव होणार आहे. पाहू शकता तुम्ही इथं क्वालिटी बघा. मिडियम क्वालिटीचा पंजा आहे, पंजा आहे. कोंब पण जास्त आलेले नाही आहे, थोडे नॉर्मल कोंब आलेले. पाहू शकता इथं 50 क्विंटलची आपण ऑर्डर घेतलेली होती. 50 क्विंटलची ऑर्डर इथं 40 क्विंटल माल निघलेला आहे. बाकीचं जो रायल प्लॉट आहे तो उद्या आपण काढणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काय सौदे झाले ते पण सांगा. जय जवान जय किसान.